नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता जेव्हा राहुलने घरी आल्यानंतर सर्वांना नैनाचा जो बॉयफ्रेंड आहे, जो मित्र आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि राहुल सर्वांना सांगत आहे की ही त्या मुलाशी खूप दिवस झालं बोलत आहे. त्याचबरोबर त्याला भेटायलाही ती आज कॅफेमध्ये गेली होती. पण राहुलचं हे बोलणं ऐकल्यानंतर पुन्हा लगेचच इकडे नैना मात्र ती म्हणत आहे की नाही, हा राहुल खोटं बोलतोय, कारण तो माझा डॉक्टर आहे. आणि त्यानंतर मात्र एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, ती म्हणजे कला जी आहे ती राहुलच्या मदतीने सौरभपर्यंत पोहोचणार आहे आणि सौरभकडे गेल्यानंतर कलाला समजणार आहे की ह्या नैनाने नक्की काय काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. जेव्हा सौरभ नैनाच्या सर्व कारस्थानाचा राहुल आणि कलाच्या समोर उलगडा करणार आहे, तेव्हा कला जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयामुळं नैनाची हकालपट्टी होणार आहे. कारण आबांनी सर्व निर्णय आता कलावरती सोपवलेला आहे आणि कलावरती निर्णय सोपवल्यामुळं आता नैना पूर्णपणे बर्बाद होणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. आजपर्यंत तिने जे राहुलला तर फसवलेलं आहेच, पण त्याचबरोबर तिने इकडे सौरभलाही फसवलेलं आहे आणि घरातील सर्वांना फसवलेलं आहे. त्यामुळं इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैना जो निर्णय घेईल त्यामुळं कला जो निर्णय घेईल त्यामुळं नैनाची कशी वाट लागणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता राहुलने घरी आल्यानंतर सर्वांना सांगितलेलं आहे, तेव्हा नैना सर्वांच्या समोर म्हणते की कलालाही माहिती आहे सौरभ माझा मित्र आहे, ते आम्ही 11वी-12वीला एकत्र होतो आणि त्यानंतर तो मेडिकलला गेला. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर सगळेजण कलाकडे पाहतात. कलालाही विचारलं जातं, पण कला मात्र शांतच असते. कला काहीच बोलत नाही. आबा म्हणतात की सुनबाई, आता तुलाच ठरवावं लागेल की काय करायचं आहे. मग कला आबांना म्हणते की आबा, मला काही दिवसाचा वेळ हवा आहे, त्यानंतर मी शहानिशा करेल आणि मग आपण हिच्या बाबतीत ठरवूया, मला माहिती काढावी लागेल, असं कलाने आबांना सांगितलेलं असतं. त्यावेळेस मात्र आता इकडे नैनाला काहीच पर्याय राहत नाही. ती घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता पुढे काय होणार आहे. काही करून आपल्याला हे सगळं शोधून काढायला लागणार आहे, असं कलाने ठरवलेलं आहे. मग राहुल कलाला म्हणतो की त्यावेळेस माझ्या बाबतीतले पुरावे तू गोळा करून आणले होते, पण आज तुझ्या बहिणीने जो गोंधळ घातलेला आहे त्याचं काय. आता माझ्यावरती अन्याय होतोय. मागच्या वेळेस तुझ्या बहिणीवरती अन्याय होत होता म्हणून तू तिच्या बाजूने लढली होती. आता माझ्यावरती अन्याय होतो तेव्हा काय करणार आहेस. आता कुठून आणणार आहेस पुरावे शोधून. तू देणार आहेस का माझी साथ. कारण तुझी बहीण चुकीचं वागली. मी त्या दोघांना एकत्र कॅफेमध्ये पाहिलेलं आहे. आणि राहुल कलाला एवढं सगळं ऐकवतो तेव्हा कला सर्वांच्या समोर राहुलला म्हणते की ठीक आहे, मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्याबरोबर सगळे पुरावे शोधेल आणि जर नैनाताई दोषी असेल तर तिला या घराच्या बाहेर काढेल आणि तुझ्या आयुष्यातूनही तिला हकलून देईल, कारण तेवढं मी करू शकते. तुलाही माहिती आहे नैनाताईला तू फसवलं होतं, म्हणून तेव्हा मी तुला म्हणलं की तू नैनाताईशी लग्न कर. पण जर आता नैनाताई फसवत असेल तर तिच्या बाबतीतही मला तोच निर्णय घ्यावा लागेल, असं कला सर्वांच्या समोर सांगते. आणि मग राहुल आणि कला दोघंजण ठरवतात की काही करून आपल्याला माहिती शोधायची आहे, म्हणून दोघंजण शोध घ्यायला लागतात. खरं तर अद्वैतला कलाची ही गोष्ट काही पटत नाही, पण कलाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी नैनाताईला या घरात सून करून आणण्यासाठी किंवा राहुलने तिला फसवले यासाठी मी पुढाकार घेतलेला होता. त्यामुळं नैनाताईने आता राहुलला जर फसवलेलं असेल तर मला राहुलच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, असा विचार तिनं करते. आणि मग त्यानंतर तिने आता राहुलबरोबर शोध घ्यायला सुरुवात करते. ती काजलला सांगते की सौरभ कोण आहे. तेव्हा काजल सांगते की अगं, सौरभबरोबरच नैनाताईचं लग्न ठरलं होतं आणि त्यांच्या मग साखरपुड्याच्या दिवशी नैनाताई प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आणि सौरभने हे लग्न मोडलं, असं काजलने सांगितलेलं असतं. तेव्हा सौरभचा नंबर मिळवला जातो आणि मग कला राहुलला म्हणते की मला सौरभचा नंबर मिळालेला आहे, आपण उद्याच त्याला भेटायला जाऊया. तेव्हा राहुल म्हणतो उद्या नको, आता नैनाला माहिती नाही आहे आपल्याला नंबर मिळालेला आहे, तर आपण सौरभला आजच भेटायला जाऊया. तेव्हा कला म्हणते की चालेल, ठीक आहे. आणि मग कला आणि राहुल दोघंजण सौरभला फोन करून विचारतात आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे हे कळल्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात. जेव्हा ते दोघंजण सौरभला भेटायला जातात तेव्हा त्या दोघांनी ठरवलेलं असतं की आता इकडे सौरभला सर्व गोष्टी विचारायच्या आहेत. पण सौरभला तर हेही कळलेलं असतं की ह्या कला नैनाने मला एकट्यालाच नाही फसवलेलं,
तर राहुललाही फसवलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं तोपर्यंत. कारण सौरभने नयनाच्या सोबत राहुल आलेला असतो, तेव्हा राहुलच्या बाबतीतल्या गोष्टी सौरभने पाहिलेल्या असतात. त्यामुळं त्याला कळलेलं असतं की ही नयना फक्त मलाच फसवत नाही तर सगळ्यांना फसवते. त्यानंतर आता कला आणि राहुल दोघंजण सौरभकडे येतात आणि सौरभकडे आल्यानंतर जेव्हा सौरभ राहुलला पाहतो तेव्हा तो म्हणतो की तुम्ही इथे. तेव्हा कला म्हणते की हे बघ सौरभ, कसं आहे, नयनाताईने तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे. तू नयनाताईचा डॉक्टर आहे, ती गायनाक म्हणून तुझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहे. पण आम्हाला काही गोष्टींची माहिती हवी आहे, त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. मला खरं खरंच सांग की नयनाताईच्या बाबतीतला डॉक्टर म्हणून तिला तुझ्याकडेच काय यायचं आहे, म्हणजे नक्की काय आहे हे मला विचारायचं आहे. तेव्हा सौरभ म्हणतो की आता मला काहीच बोलता येणार नाही. तेव्हा राहुल आणि राहुल चिडतो, कला राहुलला शांत करते. तेव्हा इकडे सौरभला कला म्हणते की हे बघ, मी चांदेकरांची सून आहे आणि हा चांदेकरांचा नातू आहे आणि आता नयनाताई ही चांदेकरांची सून झालेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर आता आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न केला तर हे तुझं लायसन हे सगळं मी कॅन्सल करू शकते, त्याची पूर्ण वाट लावू शकते, एवढं लक्षात असू दे. काही झालं तरी आता आमच्यापासून काही लपवू नको आणि जर नंतर आम्हाला काही कळलं तर तुला आम्ही दोघंही वाचवू शकणार नाही. पण आत्ता जर तू सत्य आमच्या समोर सांगितलं तर नक्कीच आम्ही तुझी मदत करू, असं कलाने आता सांगितलेलं असतं. तेव्हा कला जेव्हा असं म्हणते तेव्हा सौरभ म्हणतो की मी सांगतो तुला. आणि मग कलाला तो सांगू लागतो की नयनाला राहुलला बर्बाद करायचं आहे, म्हणून नयनाने माझ्यासोबत एक तिथे प्लॅन केला आणि तिने सांगितलं की मी सगळ्यांना सांगायचं की नयना ही प्रेग्नंट आहे. आणि मग तिने माझ्याकडून तसे रिपोर्ट मिळवले हॉस्पिटलमध्ये, कारण याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही तिला चेकअपला घेऊन आलेला होता. तेव्हा त्या नर्सला मॅनेज करून मी तिच्याकडून ते रिपोर्ट घेतले आणि नयनाला दिलेले आहेत. त्या रिपोर्टनुसार नयना ही प्रेग्नंट आहे असं सगळ्यांना कळलं. पण आता 3रा महिना लागलेला आहे, आता सोनोग्राफीचे रिपोर्ट हवे आहेत. मला खरं तर नयनाने सांगितलेलं होतं की ती 1 महिन्यात राहुलबरोबर लग्न करून ती 1 महिन्यात त्याला सोडून येणार आहे आणि मग ती माझ्याशी लग्न करणार आहे. मी तिला आता कंटिन्यू फोन करतो पण ती माझे फोन उचलत नाही, कारण तिला जास्त पैसेवाला मुलगा हवा होता आणि तुझ्या आईने तिचं स्थळ माझ्याकडे आणलं होतं. तेव्हा ती एका लग्नातून पळून गेलेली आहे हे सगळं मला माहिती होतं, कारण मी कॉलेजला असल्यापासून मला नयना आवडते आणि माझं तिच्यावरती प्रेम आहे, म्हणून मी या लग्नासाठी तयार झालो. पण आता मी नयनाला एवढी मदत केलेली आहे पण नयना मात्र ऐकायलाच तयार नाही. नयना माझ्याशीच खोटं बोलत आहे, माझ्याशीच खोटं वागत आहे, ती मलाच फसवत आहे. त्यामुळं मलाच कळत नाही आहे की मी काय करतो आहे आत्ता. आणि आता मला भीती वाटायला लागलेली आहे की माझं जे डॉक्टरी पेशा आहे ते माझ्यासाठी माझं स्वप्न आहे, त्याला काही झालं तर मी सहन नाही करू शकणार. आणि आता ती प्रत्येक वेळेस खोटे रिपोर्ट मला बनवायला सांगत आहे. आता तर ती 3ऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीचे रिपोर्टही माझ्याकडे मागत आहे. तेव्हा कला म्हणते एवढं सगळं, आणि तेवढ्यावर तो थांबत नाही तर तो सांगतो की आता मला नयनाने धमकी दिलेली आहे की तू मुद्दामहून असे खोटे रिपोर्ट मला दिलेले आहेत असं मी सगळ्यांना सांगणार आहे. तेव्हा कला म्हणते की आता मला खरं सांग की नयनाताई प्रेग्नंट आहे की नाही. त्यावरती इकडे तो सांगतो की नयना अजिबात प्रेग्नंट नाही, तिला फक्त राहुलला उद्ध्वस्त करायचं आहे, त्यासाठी तिने हे सर्व केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते की काय सांगतोस तू. तेव्हा सौरभ सांगतो की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. हे ऐकल्यानंतर कलाच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच वेळी राहुल म्हणतो तरी मी किती वेळा सांगत होतो, माझ्याकडून काही चुकीचं झालेलंच नाही, पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. बघितलं ना आता कला वहिनी हे सगळं काय झालं आहे. कला म्हणते की हो मी आहे तुझ्याबरोबर, आता आपण काहीतरी सॉर्ट आउट करूया असं कला इकडे राहुलला समजावत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला म्हणते की मला आता नयनाताईच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हवे आहेत की ती प्रेग्नंट नाही. तेव्हा इकडे लगेचच सौरभ म्हणतो की हो मी देतो तसे रिपोर्ट. आणि मग कला ते रिपोर्ट घेते आणि राहुलला म्हणते की आता आपण घरी जायचं आहे आणि नयनाताईच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा आहे. फक्त मला एक सांग, नयनाताईकडून आता चूक घडलेली आहे, पण या चुकीची शिक्षा तुला काय वाटतं, तुला नयनाताईबरोबर संसार करायचा आहे का. त्यावरती राहुल म्हणतो की नाही, मला ती अजिबात आवडत नाही, तिने मला फसवलेलं आहे, तिने माझ्यावर प्रेमाचं नाटक केलेलं आहे, कारण तिला अद्वैतबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने हे सर्व केले आणि ते हे सर्व करते ते पैशासाठी करते. तेव्हा कलाला धक्का बसतो. त्यावेळेस
राहुल म्हणतो की तिला असं वाटत होतं की अद्वैतपेक्षा माझ्याकडे पैसे आहेत, मी जास्त स्मार्ट आहे, म्हणून तिनं माझ्याबरोबर तसं नाटक करत होती. त्यानंतर इकडे कला म्हणते की आता पुढे काय करायचं. तेव्हा राहुल म्हणतो की मी तिच्याबरोबर कंटिन्यू नाही राहू शकत. कला म्हणते ठीक आहे, मला तुझ्याकडून हाच निर्णय हवा होता. असं म्हणून कला आणि राहुल घरी येतात आणि कला सर्वांच्या समोर इथे नैनाचा थोबाड फोडते. त्याचबरोबर तिने संगीताला आणि दिनकरलाही बोलवलेलं असतं आणि सर्वांच्या समोर सांगते की ही नैनाताई प्रेग्नंट आहे, म्हणून तिनं आपल्याला खोटं सांगितलेलं होतं. हे तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट आहेत, तिने प्रेग्नंट नाही. तेव्हा कलाला सगळे दोष देऊ लागतात. तेव्हा राहुल कलाची बाजू घेतो आणि म्हणतो नाही, तेव्हा कला वहिनीला काहीच माहिती नव्हतं. आणि सर्वांच्या समोर कलाने आता नैनाचे रिपोर्ट दाखवलेले आहेत, तिचं थोबाड रंगवलेलं आहे आणि नैनाला सांगितलेलं आहे की या घरातून तू चालती हो, या घरामध्ये राहण्याचा तुला अधिकार नाही. आणि राहुल पण म्हणतो की मला हिच्याबरोबर अजिबात कंटिन्यू राहायचं नाही, लवकरच मी तिला डिवोर्स पेपर पाठवून देईल. जेव्हा राहुल नैनाला असं म्हणतो तेव्हा नैनाची पूर्ण वाट लागलेली असते आणि नैना आता पूर्णपणे बर्बाद झालेली आहे. तिच्या चुकीची शिक्षा तिला मिळत आहे आणि आता ती सौरभच्या बाबतीतही काही करू शकत नाही, कारण सौरभच्या बाबतीत काय झालं तर कला सौरभच्या पाठीशी उभी राहणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.